वजन कमी करायचे, प्रोटीनयुक्त हेल्दी नाश्ता घ्यायचा आहे. पण रोज-रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडतो. आता तुम्हाला माहिती आहे की मुगामध्ये, हिरव्या मुगामध्ये किती सारं प्रोटीन आहे. त्या हिरव्या मुगाला असे मोड आणायचे. ते 1 वाटी इथे मी हिरवे मूग घेतलेले आहे. आता हे आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये घालून आपल्याला हेल्दी नाश्ता बनवायचा. तर हे तांदळापासून केलेलं बॅटर आहे. तर कसं केलं सांगते. 1 वाटी तांदूळ रेशनिंगचे, अर्धी वाटी पांढरी उडीद डाळ, हे 5 ते 6 तासांसाठी स्वच्छ धुवून पाणी घालून भिजत ठेवलं आणि भिजल्यानंतर ते 5 ते 6 तासानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड केलं. त्यामध्ये बघा आता आपल्याला 1 वाटी इथे मूग घ्यायचे आहेत, हिरवे मूग मोड आलेले. तर आता इथे मी हिरवे मूग 1 वाटी घेतलेले आहेत. आता हिरव्या मुगामध्ये प्रोटीन खूप प्रमाणात आहे. त्यामध्ये बघा 2 ते 3 हिरवी मिरची घेतली, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर 5 ते 6 इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्यानंतर छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही अजून 2-3 घालू शकता त्यामध्ये. तर आता इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. अगदी 1 ते 2 चमचेच पाणी घालायचं आहे. त्यानंतर हे मिक्सर जारमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता हिरवे मूग तुम्हाला माहिती आहे शरीरासाठी किती फायद्याचे आहेत. तुम्ही रोज 1 चमचा हिरवे मूग नुसते कच्चे जरी खाल्ले ना तरी BP शुगरसाठी खूप ते इफेक्टिव्ह आहेत. त्यासोबत बघा तुम्हाला खूप सारं जीवनसत्व मिळतं, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. त्यामुळे हिरवे मूग जर तुम्ही 1 चमचा रोज खाल्ले ना तर शरीराला खूप सारी ताकद येते. असो आता हे मिक्सर जारमध्ये मी ग्राइंड करून घेतलं आणि हे या बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आता तांदूळ आणि पांढरी उडीद डाळ हे मिक्सरला ग्राइंड करून घेतल्यानंतर ते आपल्याला 2 ते 3 तासांसाठी पुन्हा असं झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यामध्ये हे हिरव्या मुगाचं नंतर बॅटर घालून आपल्याला नाश्ता बनवायला घ्यायचा आहे. तर हे चांगलं फर्मेट झालेलं आहे बॅटर. कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं. म्हणजे जसं आपण इडलीचं पीठ करतो ना बॅटर तयार, त्या पद्धतीने हे बॅटर तयार करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही हिरवे मूग मिक्सरला ग्राइंड करून त्यामध्ये हिरवी मिरची, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा हे घालून त्यामध्ये मिक्स करायचा आहे. एवढा हेल्दी आणि पौष्टिक प्रोटीनयुक्त नाश्ता तयार होतो ना की बघा अवघ्या 5 मिनिटांमध्ये. आणि तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा तुम्हीसुद्धा नाश्त्यामध्ये सकाळ संध्याकाळ इव्हिनिंगलासुद्धा करू शकता. ज्यांना वजन कमी करायचं आहे, प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे किंवा नाश्ता करायचा आहे, तर रोज-रोज काय बनवायचा हा मोठा प्रश्न पडतो आपल्याला. मग असं वेगवेगळं आपण जर असं प्रोटीनयुक्त नाश्ता बनवला तर बघा खायला पण छान वाटतं आणि चवीने पण खाल्लं जातं आणि त्याचसोबत बघा एवढा हेल्दी नाश्ता आहे ना की अगदी पोट भरलेलं राहतं. आता हे बॅटर घातल्यानंतर आहे ना व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. हे बॅटर याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे बघा. तर खूप छान चवीला लागतो आणि हे तुम्ही बघा चटणीसोबत किंवा टॉमॅटो केचप सोबत वगैरे खाऊ शकता. आता त्यानंतर इथे मी पॅन एक गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर थोडंसं तेल आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही ह्या इडलीच्या बॅटरपासून खूप सारे नाश्त्याचे प्रकार करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जम्बो इडली किंवा आप्पे. मागे पण मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बघा हिरव्या वाटाण्यापासून हेल्दी नाश्ता दाखवलेला आहे. तर असे तुम्ही वेगवेगळे प्रकार जर नाश्त्यामध्ये करून खाल्ले तर बघा वजन कमी होऊन मेंटेन राहील आणि पोट भरलेलं राहतं. विशेष म्हणजे शरीराला ताकद येते आणि खूप सारे जीवनसत्व, प्रोटीन, कॅल्शियम आपल्या शरीराला भेटतात. त्यामुळे असं हेल्दी नाश्ता आपण बनवायचाच आहे. आणि आता हे बघा मी बॅटर तयार करून घेतलं आणि त्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये सोडा घालायचा आहे. अगदी चिमूटभर आपल्याला त्यामध्ये सोडा घालायचा आहे खायचा आणि पुन्हा हे मिक्स करायचं आहे. तुम्ही हवं तर बघा या बॅटरपासून आप्पेसुद्धा करू शकता किंवा डोसासुद्धा काढू शकता. तर आता मी तुम्हाला इथे डोसा दाखवते काढून. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. काही वेळेला काय होतं सोडा मिक्स नाही झाला तर बघा तुम्ही समजा याची इडली बनवली किंवा आप्पे बनवले तर थोडेसा लालसर कलर येतो. त्यामुळे सोडा घातल्यानंतर व्यवस्थित ते एका डायरेक्शनने फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप जर आपण व्यवस्थित प्रोसेस बघितली ना तर कुठेही बिघडत नाही करताना आणि अगदी इझी पटकन होतो. तर आता बघा थोडंसं तेल फिरवलं मी पॅनवर आणि त्यानंतर चमच्याने असं अलगद टाकून घ्यायचं आहे. जास्त असं गोल असं फिरवायचं नाही आहे. अगदी जाळीदार डोसा तयार होतो. साईडने असं फक्त बॅटर आपल्याला व्यवस्थित ओतून गोलाकारमध्ये असं टाकून घ्यायचं आहे चमच्याने आणि थोडंसं तेल फिरवायचं आहे साईडने.
आणि गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची, जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही किंवा अगदी कमी पण ठेवायची नाही आहे. आणि 1-2 मिनटं वेट करायचं, त्यानंतर मग पलटी करायचं. लगेच जर पलटी करायला जाल तर डोसा तुटू शकतो. त्यामुळे अगदी नॉर्मल होऊ द्यायचं. त्यावर बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे. आता अलगद उलथणीने असं साईडच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पलटी करायचं आहे. तर अशा मी साईडच्या कडा पहिल्या मोकळ्या करून घेते आहे. कारण जेव्हा फर्स्ट आपण करतो ना, घावणं असू द्या किंवा डोसा असू द्या, तर असं मध्ये सेंटरला चिकटू शकतो. त्यामुळे असे साईडच्या कडा पहिल्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि व्यवस्थित अलगद असा पलटी करायचा आहे. तर आता बघा डोसा खालून पूर्ण झालेला दिसतोय, तर मी आता पलटी करून घेते आहे. तर वाव, मस्त कलर आलेला आहे बघा. तर असं नक्की ट्राय करून बघा आणि चवीला तर खूप छान लागतो. आणि त्याचबरोबर बघा, डाएट जर तुम्ही करत असाल तर मुगाच्या याने नाश्त्याने खरंच वजन कमी होतं आणि पोट भरलेलं राहतं. तसेच तुम्ही बघा असं आप्पे किंवा इडली किंवा घावणं वगैरे असे डोसे बनवू शकता नाश्त्यामध्ये. तर आता पुन्हा आपल्याला नॉर्मल गॅसवर खालच्या साईडने होऊन द्यायचं आहे. लगेच पलटी करायचा नाही आहे, पूर्ण झाल्यानंतरच पलटी करायचा आहे. कलर खूप छान आला आणि तुम्ही बघताय खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे बघा. तर आता इथे मी पलटी करून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला शेकून अगदी असं क्रंची होईपर्यंत, किंवा तुम्ही असं लूज वाटेल तर तुम्हाला लूजही तुम्ही ठेवू शकता. पण थोडंसं असं जर अगदी कुरकुरीत डोसा तयार केला ना, तर चवीला खूप छान लागतो. आणि एवढं छान झालेलं आहे बघा. नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एन्जॉय करा. तसेच बघा तुम्ही हे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टॉमॅटो केचपसोबत, दह्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. एवढा छान झालेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपी व्हिडिओ पाहायला भेटतील. तर बघा खूप छान अशी जाळी पडलेली आहे आणि कलर तर खूप छान आलेला आहे. तर आता मी इथे खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. असं तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टॉमॅटो केचपसोबत सर्व करू शकता. तर याचा व्हिडिओसुद्धा मी चटणीचा चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता आणि नाश्त्यामध्ये असं फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. आणि खूप झटपट होतात. एका मागोमाग बघा मी आता इथे काढून घेते आहे. तर एक झालं की लगेच दुसरं तयार होतं. एवढं 5 ते 7 मिनटामध्ये एवढा छान हेल्दी नाश्ता तयार होतो. तर नक्की ट्राय करून बघा. आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू.